Okay, welcome to second AV. We come up to this point, note making and note taking. Let us discuss on non-verbal things. At the time of note making or note taking, generally we follow simplified format that can easy for us to remember for a longer period of time. It is your choice. You may draw the diagram, you may draw the table, pie chart, or any kind of bar chart, pie chart, table, or you can also draw the flow chart so that it is easy for you to remember. You can also draw any kind of graph also. Tree diagram is also there. Pictograms are there. Maps are there. Several things are non-verbal things are generally easy for us to remember. It is depend on you how can you follow to draw the notes, to make the note, to take the note. Several methods are there, but which method you follow, it is important for you which method you follow and which method is easy for you to understand. In what way the points are there, and points are important part in our academic life also and in our daily life also. Let us learn how to draw the notes, note making and note taking. So our topic is note making. Let us start with second part. What is the meaning of note making? Now here difference is given, note taking and note making. नोट्स कशा तयार करायच्या आणि कशा काढायच्या, दोघंही गोष्टी ज्या आहेत ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. नोट टेकिंग, नोंदी ह्या कशा आपण नोंदवू शकतो, कशा काढू शकतो आणि नोंदी कशा कराव्यात. बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. इट इज ओनली वन साइडेड थिंग्स. वी listen to the speaker, we listen to our teacher when you listen our lecture, and passively we only try to dictate the points, we only try to write down the points which are important. So it is passive process, not active process. It is only one sided. Note taking at a glance gives a complete view of a paragraph or any content. Note taking at a glance gives a complete view of a paragraph or any content which contains the main points and supporting details of what is heard during lectures or speech. कुठल्याही लेक्चरला, कुठल्याही स्पीचला नोट काढताना जो महत्त्वाचा पॅरा आहे तो आपण त्याच्यावर एक नजर टाकू शकतो आणि त्यातला कोणता भाग महत्त्वाचा आहे. नोट टेकिंग करताना हे अतिशय महत्त्वाचं आहे की काय नेमकं महत्त्वाचं आहे ते आपण हुडकून काढू शकतो, ते शोधून काढू शकतो आणि त्या पद्धतीने त्याला सपोर्टिंग डिटेल जे आहे ते आपण जोडतो. Taking notes while reading from different books and present for different purposes. Taking notes while reading from different books and present for different purposes. तर अशा अनेक पुस्तकांच्या आपण वाचताना त्याच्यात थोडक्यात काही नोंदी करू शकतो आणि त्या नोंदी ज्या आहेत त्या विविध उद्देशांसाठी आपल्याला वापरता पण येऊ शकतात. तर विशेष काय तर मुख्य मुद्दे काढणे, त्यातलं मुख्य मुद्द्यांचा फोकस जो आहे तो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस रायटिंग स्किल. आता नोट टेकिंग वेगळे, नोट मेकिंग तर हे नोंदी तयार करणं ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, कारण याच्यात आपलं स्वतःचं कौशल्य, स्वतःचं स्किल जे आहे. अँड फोकस रायटिंग स्किल व्हेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कन्सेप्ट अँड वर्ड्स इज ड्रॉन टू इन्फ्यूज ऑर कनेक्ट ऑल थॉट्स टुगेदर बाय अ मेथड. पॉईंट्स, ट्री डायग्राम और टेबल. तर ह्या कुठल्याही माध्यमातून एका विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या नोट्सला आपण तयार करू शकतो. एखादी कन्सेप्ट जी आहे ती टेबलच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. ती तयार करणं हे आपल्या हातात आहे. त्यात पाय चार्ट तयार करायचा आहे, टेबल तयार करायचा आहे, मॅप बनवायचा आहे, एखादा प्लॅन बनवायचा आहे. कशा पद्धतीने एक व्हर्बल इन्फॉर्मेशन जी आहे, जी शाब्दिक माहिती आहे ती आपण इझिली आपण ती समोरच्याला कळणं जे आहे ते गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपण नोट मेकिंग हे करू शकतो. सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. काय त्याच्यातलं एक साधर्म्यता आहे, सिमिलॅरिटीज आहेत, सारखेपणा काय आहे. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स, प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अन एक्झामिनेशन. तर दोघंही नोट मेकिंगमध्ये, नोट टेकिंगमध्ये मटेरियल जे आहे ते रेफरन्स मटेरियल जे आहे ते आपल्या हातात असतं.
ते आपण कसं प्रिपेअर करायचं हे दोघेमध्ये अंतर्भूत आहे. बोथ एड द स्टुडंट इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर ॲज इट युटिलायझेस बोथ रीडिंग अँड लिसनिंग सेन्सेस. बोथ एड द स्टुडंट इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर, कुठलीही वस्तुस्थिती ही लवकर लक्षात यावी, तिला लक्षात ठेवावं. इट युटिलायझेस बोथ रीडिंग अँड लिसनिंग सेन्सेस, आणि त्यामुळे वाचन आणि ऐकणं या दोघंही ज्या आपल्या सेन्सरी ऑर्गन्स आहेत, म्हणजे कान आणि आपलं बोलणं, ह्या दोघंही तोंड, ह्या दोघंही सेन्सरी ऑर्गन्स त्यात पार्टिसिपेट करतात, की जेणेकरून त्या ठिकाणी एक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनमुळे आपल्याला आपण काय करत आहोत त्याचं एक भान जे आहे ते असतं. बोथ हॅव द सेम पर्पज, दॅट इज फॉर द स्टुडंट टू एक्सेल इन देअर स्टडी. आणि ह्या दोघांचे सारखेच उद्देश आहे की आपला अभ्यास जो आहे त्यात आपण चांगला एक्सलंट पद्धतीने काम व्हावं. बोथ हेल्प द स्टुडंट टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिवली. तर कुठल्याही वेन यू ड्रॉ द नोट्स, when you draw the points in the form of diagram, in the form of any kind of non-verbal things, it is very easy for you to understand and you concentrate effectively when you draw the notes. Note taking and note making. Note taking, note making. Now what is the difference given here? Here one table is there, and note making, note taking. Only jotting down points इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. फक्त मुद्द्यांचं संकलन करणं, मुद्दे लिहिणं, इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. त्याचं अगदी त्या क्षणी त्याचं पृथक्करण, त्याचं विश्लेषण होईल असं नाही, फक्त पॉईंट त्या ठिकाणी येतात. हेल्प स्टुडंट टू सी इच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ इच अदर. तर या नोटपेकिंगमध्ये मात्र प्रत्येक पॉईंट हा क्लिअर होतो आणि त्याचे लिंक जी एकमेकांशी आहे, त्याचं कनेक्शन जे आहे ते करतं. व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. ह्या ठिकाणी बदल जे आहे ते अपेक्षित नसतात. इझियर टू चेंज द नोट्स मेड. ह्या ठिकाणी आपण बनवलेल्या ज्या नोट्स आहेत त्यात आपण बदल करू शकतो. टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम. एका सोर्समधनं आपण ते मुद्दे काढत असतो. इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. अनेक ठिकाणाहून आपण त्या ठिकाणी नोट तयार करताना अनेक पुस्तकं फॉलो करतो, आपण अनेक गोष्टी फॉलो करतो, इकडून तिकडून मटेरियल गोळा करतो आणि सिम्प्लिफाईड व्हर्जन आपण तयार करू शकतो. लेस अंडरस्टँडिंग. नोट टेकिंगमध्ये अंडरस्टँडिंग आकलन हे कमी होतं. इथे मात्र स्वतः आपण करत असतो म्हणून अंडरस्टँडिंग आहे मोर अंडरस्टँडिंग. पॉईंट्स टू ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. तर फुल फॉर्ममध्ये आपण ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. इन नोट मेकिंग इट इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. इथे आपण शॉर्ट फॉर्म वापरतो, इथे लॉंग फॉर्म वापरतात किंवा पॉईंट्स जे आहेत ते डायरेक्टली लिहितात. Only gives the early configuration for the whole topic. Help the students in capturing its main key. Only gives the early configuration for the whole topic. तर संपूर्ण टॉपिक्ससाठी आपण एक विशिष्ट एक ढाचा जो आहे, एक संरचना जी आहे ती आपण तयार करतो. टू हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. पण नोट मेकिंगमध्ये मात्र त्याचा जे मुख्य आशय आहे तो आपल्या लक्षात येतो. नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण हाताने हे नोट्स आपण तयार करतो, ह्या नोंदी आपण तयार करतो. कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्स इन हँडमेड ऑर इन कॉम्प्युटर टाईप फॉर्म. तर हे निवांत असतं, त्यामुळे आपण कॉम्प्युटराईज आपण करू शकतो. अनेक गोष्टींचा रेफरन्स आपण म्हणून वापर करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण स्वतःच्या अंतर्भूत गुणांचा वापर करून आपण ते नोट मेकिंग ही क्रिया थोडक्यात जर आपण नीट बघितलं, इफ यू सी केअरफुली, note making, this is quite difficult process and it gives us lot of understanding as compared to note taking. So how to draw the notes? Here one example is given to us and here writer try to make us understand how to draw the note. Styles of note making: tables, charts, bar chart, pie chart, flow chart, line graph, tree diagrams, pictograms, maps and plans. All these are different kinds of non-verbal. Non-verbal means ashabdik in the form of diagram, and verbal means in the form of word, in the form of paragraph. So here one of the paragraph is given and with the help of that paragraph here writer has drawn one kind of tree diagram. Now let us complete that following diagram that represent